मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून माणिकराव कोकाटेंबाबत निर्णय घेणार अजित पवारांची भूमिका। मंत्र्यांनी बोलताना तारतम्य ठेवावं, अजितदादांनी कोकाटेंना सुनावलं। धमक्या काय देताय, पुरावे द्या। हनी ट्रॅप पेनड्राईव्ह वरून अजित पवारांचं विरोधकांना आव्हान। मुंबई अहमदाबाद महामार्गालगतच्या हॉटेल व्यावसायिकांना मराठीचं वावडं। दहिसरपर्यंतच्या सर्व हॉटेलवर सर्रास गुजराती पाट्या। पुढारी न्यूजच्या बातमीनंतर मनसेचा दणका, गुजराती पाट्या उतरवल्या। खासदार निशिकांत दुबेंना महाराष्ट्रातील काँग्रेसच्या महिला खासदार भिडल्या। संसदेच्या लॉबीत घेराव, जय महाराष्ट्रच्या घोषणांनी संसद दणाणली। बीएमसीला दलालांचा विळखा, कंत्राट प्रक्रियेत दलाली। मनसे नेते संदीप देशपांडेंचा आरोप, टेंडर प्रक्रियेची चौकशी करण्याची ही मागणी। मुंबई लोकल साखळी ब्लास्ट प्रकरणातील हायकोर्टाच्या निकालाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती। हायकोर्टाने केली होती आरोपींची निर्दोष मुक्तता, निर्णयाला स्थगिती। मात्र जेल बाहेर असलेले आरोपी बाहेरच राहतील। मुंबईतील सार्वजनिक गणेश मंडळांना मोठा दिलासा, 6 फुटांवरील मूर्तींचं समुद्रात विसर्जन करण्यास परवानगी। मुंबई हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल। शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्यासाठी प्रहार संघटनेचं राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन। शेतकरीही आंदोलनात उतरले, नेत्यांचाही आंदोलनाला पाठिंबा। मुख्यमंत्री फडणवीस दिल्ली दौऱ्यावर, जेएनयू छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि संरक्षण विशेष अध्यासन केंद्राचा कोनशिला समारंभ, तसंच कुसुमाग्रज मराठी भाषा साहित्य आणि संस्कृती विशेष अध्यासन केंद्राचंही उद्घाटन। इंदापूरच्या विश्रामगृहात अचानक वीज पुरवठा खंडित। मंत्री छगन भुजबळांचा बांधकाम विभागावर संताप, अधिकाऱ्यांना झापलं। सांगलीत जलजीवन मिशन योजनेच्या कामाचं बिल थकल्यानं ठेकेदाराची आत्महत्या। 1,40,00,000 बिल थकल्यानं शेतात गळफास घेत संपवलं जीवन। दौंडमधील न्यू अंबिका कला केंद्रातील गोळीबारावरून विरोधकांचं टीकास्त्र। आरोपी बाळासाहेब मांडेकर, आमदार शंकर मांडेकर यांचा सख्खा भाऊ। शिंदेच्या शिवसेनेच्या नागपूर शहर प्रमुखांच्या हॉटेलमधून अवैध दारूसाठा जप्त। मंगेश काशीकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल। माझ्या वडिलांवर दाखल झालेले गुन्हे खोटे, हनी ट्रॅप प्रकरणातील आरोपी प्रफुल्ल लोढाच्या मुलाचा आरोप। खडसेंनी माझ्या वडिलांना अडकवण्याचा प्रयत्न केला, महाजन आमच्यासाठी दैवत